नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन अँड सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन याच्यावरती चर्चा केली आहे. आजच्या तासाला पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमधील पहिला भाग डेव्हलपमेंट ऑफ इंडोस्पर्म याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. हा भाग पाहायच्या अगोदर इंडोस्पर्म नेमका कसा डेव्हलप होतो हा भाग थोडक्यात आपण बघूया. इमॅजिन करा, हा जो भाग आहे तो एम्ब्रिओ शॅक आहे. सगळीत धरा. एम्ब्रिओ शॅकमधील हा जो आहे तो मायक्रोफायलर एंड आणि याला आपण चलाझल एंड असं म्हणूया. हा चलाझल एंड असणार आणि हा मायक्रोफायलर एंड आहे. नॉर्मली एक जो आहे तो एक आपल्याला मायक्रोफायलर एंडकडे पाहायला मिळतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर या ठिकाणी मायक्रोफायलर एंडला इथं झायगोट तयार होत असतो. झायगोट कोणापासून डेव्हलप होणार? फ्युजन ऑफ वन मेल गॅमेट अँड फ्युजन ऑफ फिमेल गॅमेट यांच्यापासून झायगोट तयार होतं. यालाच आपण फर्स्ट फर्टिलायझेशन किंवा सिनगॅमी असंही म्हणतो. त्याच्यानंतर या ठिकाणी सेंटरला असणारा जो सेकंडरी न्यूक्लियस आहे, ह्या सेकंडरी न्यूक्लियसबरोबर आणखीन एक मेल गॅमेट फ्यूज होतो आणि त्यापासून ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस, ज्याला आपण शॉर्टमध्ये PEN असं म्हणतो, हा जो आहे तो ट्रिप्लॉइड असतो. कारण सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड असणार आणि मेल गॅमेट हॅप्लॉइड ह्या तिघांचं फ्युजन होतं आणि त्यापासून जो सेल तयार होणार त्याला प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस, शॉर्टमध्ये त्याला पेन किंवा PN असं म्हटलं. यालाच आपण सेकंड फर्टिलायझेशन असंही त्या ठिकाणी म्हणू शकतो. पहा, पहिली प्रक्रिया सिनगॅमी, नंतर ट्रिपल फ्युजन झाल्यानंतर या ठिकाणी काय होतं, हा जो झायगोट आहे तो झायगोट एका डिव्हिजनमध्ये जात आणि यापासून असे दोन शेलचे स्ट्रक्चर तयार होतात. त्याला आपण या ठिकाणी शब्द वापरूया प्रो एम्ब्रिओ. प्रो एम्ब्रिओ एकदा तयार झाला, प्रो एम्ब्रिओ म्हणजे काय? एम्ब्रिओच्या अगोदरची अवस्था. लक्षात घ्या, झायगोट नंतर प्रो एम्ब्रिओ तयार होणार आणि प्रो एम्ब्रिओ नंतर एम्ब्रिओ तयार होतात. पण इथं मात्र अतिशय कॉम्प्लेक्स प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. 5 सिक्वेन्स कसे आहेत? पहिल्यांदा सिनगॅमी, नंतर ट्रिपल फ्युजन, नंतर प्रो एम्ब्रिओ. प्रो एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर एम्ब्रिओ तयार व्हायच्या अगोदर हा PEN जो आहे तो PEN अत्यंत वेगानं आता मायटॉसिसमध्ये जातो, मायटो डिव्हिजनमध्ये जाणार आणि या ठिकाणी मग हळूहळू मोठ्या प्रमाणात ह्या PEN पासून भरपूर शेल्स तयार होतात. आता हा भाग थोडंसं विचार घ्या, मी डायरेक्ट या ठिकाणी याच्यावरती चर्चा करतो. हे डिव्हाइड व्हायला सुरुवात होतात आणि अशा स्वरूपात या पूर्ण एम्ब्रिओ शॅकमध्ये हा इंडोस्पर्म त्या ठिकाणी भरून निघणार आहेत. आता हा जर भाग तुम्ही विचार घेतलात तर एवढा पूर्ण भाग जो आहे तो पूर्ण आता इंडोस्पर्मनी भरलेला असतो. फक्त काय शिल्लक राहतं पहा, जर हा एवढा पूर्ण भाग सोडलात तुम्ही तर प्रो एम्ब्रिओ जो आहे तो इथं तयार झाला, हा प्रो एम्ब्रिओ जो आहे इथला प्रो एम्ब्रिओ, तो प्रो एम्ब्रिओ जो आहे तो मात्र आहे तसाच राहणार आहेत. जोपर्यंत हा इंडोस्पर्म पूर्णपणे डेव्हलप होत नाही तोपर्यंत हा प्रो एम्ब्रिओ असाच राहतो. एकदा इंडोस्पर्म वेगानं तयार झाला की मग मात्र या ठिकाणी हे इंडोस्पर्म जे आहेत ते या ठिकाणी आता याला म्हणजे प्रो एम्ब्रिओला न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून काम करतात आणि मग हा प्रो एम्ब्रिओ जो आहे तो वेगानं डिव्हाइड होऊन त्यापासून एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ तयार होत असताना या इंडोस्पर्ममध्ये असणारे न्यूट्रिशन त्या ठिकाणी ते ॲब्सॉर्ब करायला सुरुवात करतात. थोडक्यात इंडोस्पर्म जो आहे तो इंडोस्पर्म ह्या एम्ब्रिओला न्यूट्रिशन द्यायचं काम करतो. म्हणून इंडोस्पर्मला त्या ठिकाणी न्यूट्रिटिव्ह टिश्यू असं म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायचं? प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस हा ट्रिप्लॉइड सेल आहे, तो वेगानं मायटो डिव्हिजनमध्ये जातो आणि त्यापासून मग इंडोस्पर्म तयार होतं. हा इंडोस्पर्म जो आहे तो डेव्हलपिंग एम्ब्रिओला या ठिकाणी न्यूट्रिशन द्यायचं काम करतं. म्हणून इंडोस्पर्मला न्यूट्रिटिव्ह टिश्यू असं म्हटलं. हा पॉईंट लक्षात घ्या. आता इंडोस्पर्म डेव्हलपमेंटचे जे प्रकार पडतात ते किती आहेत? तर एकूण 3 प्रकार त्या ठिकाणी आहेत. त्याच्यावरती आपण चर्चा करूया. पहिल्यांदा हा भाग जो आहे तो मी थोडंसं पुस्तकातनं वाचत तुम्हाला एक्सप्लेन करत जाईन. बघा, डेव्हलपमेंट ऑफ इंडोस्पर्म. द ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्म. ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्म म्हणजे त्याला आपण शॉर्टमध्ये TPEN किंवा PEN ब्रॅकेटमध्ये 3N असे म्हणू शकतो. ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस. प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे तो शॉर्टमध्ये असं लिहिलं जातं PEN आणि ट्रिप्लॉइड असल्यामुळे तुम्ही कंसामध्ये असं लिहू शकता किंवा बऱ्याच वेळेस TPN असे आपल्याला लिहिता येतं. हा भाग लक्षात घ्या. ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड्स मायटॉटिकली to form nutritive tissue called endosperm. इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे काय? फर्टिलायझेशन झाल्यानंतर होणारे जे बदल आहेत त्याला आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणूया. इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विदिन द ओव्हल द एम्ब्रिओ अँड इंडोस्पर्म आर सीन टू डेव्हलप सायमल्टेनियसली. म्हणजे एम्ब्रिओ शॅकमध्ये
जो झायगोट आहे आणि जो PEN आहे, झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होणार आणि PENपासून इंडोस्पर्म तयार व्हायला सुरुवात होतात. ह्या सायमल्टेनियस प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. पण सिक्वेन्स कसा आहे लक्षात घ्या. पहिल्यांदा फर्स्ट फर्टिलायझेशन होणार. फर्स्ट फर्टिलायझेशन झालं की मग सेकंड फर्टिलायझेशन होणार. सेकंड फर्टिलायझेशन झालं की मग ह्या फर्स्ट फर्टिलायझेशनपासून म्हणजे झायगोट जो तयार झाला आहे त्यापासून 2 शेलचा प्रो एम्ब्रिओ तयार होणार. 2 शेलचा प्रो एम्ब्रिओ तयार झाला की यांची ग्रोथ थांबवली जाते आणि मग या ठिकाणी PENपासून पूर्ण इंडोस्पर्म डेव्हलप होणार. इंडोस्पर्म डेव्हलप झाला की मग परत प्रायमरी आपलं प्रो एम्ब्रिओपासून इंडोस्पर्म डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. अशा स्वरूपात हे सायमल्टेनियस डेव्हलपमेंटल स्टेजेस जे आहेत ते एम्ब्रिओ शॅकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हा भाग लक्षात घ्या. पुढचा पॉईंट बघा. द अदर सेल्स ऑफ एम्ब्रिओ शॅक. अदर सेल्स ऑफ एम्ब्रिओ शॅक म्हणजे आता दुसरे कुठले असतील बघा. एम्ब्रिओ शॅकमध्ये या झायगोट किंवा एम्ब्रिओ आणि इंडोस्पर्म सोडून बाकी शेल कुठले असणार आहेत, सिनर्जिड्स असतात. त्यांचं काम झालेलं असतं, ते नष्ट व्हायला सुरुवात होतात. चॅलाझलियनकडे असणारे अँटीपोडर शेल्स जे आहेत ते अँटीपोडर शेल्स देखील या ठिकाणी नष्ट व्हायला सुरुवात होतात. त्यांना आपण असं म्हणूया द अदर शेल्स ऑफ एम्ब्रिओ शॅक डिसऑर्गनाइज्ड सूनर ऑर लेटर. म्हणजे हळूहळू त्या ठिकाणी ते नष्ट व्हायला सुरुवात होतात. पुढचा पॉईंट. द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड इंडोस्पर्म न्यूक्लियस ट्रिगर्स म्हणजे चालना देणे. एकदा ट्रिप्लॉइड इंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झाला की तो काय करणार, सेल डिव्हिजनला चालना देतो आणि त्यापासून मग इंडोस्पर्म डेव्हलप होतं. म्हणून स्टेटमेंट असं केलं पहा. द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड इंडोस्पर्म न्यूक्लियस ट्रिगर्स सेल डिव्हिजन विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ इंडोस्पर्म असं त्या ठिकाणी म्हटलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट. देअर आर 3 टाईप्स ऑफ इंडोस्पर्म. इंडोस्पर्मचे 3 प्रकार पडतात. कशावरून? बेस्ड ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटच्या अवस्थेनुसार किंवा प्रकारानुसार त्या ठिकाणी एकूण इंडोस्पर्मचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे न्यूक्लियर टाईप, दुसरा आहे सेल्युलर टाईप आणि तिसरा आहे हेलोबेल टाईप. या डायग्राममध्ये पहिलं जे दिलेलं आहे हा एवढा भाग आहे. इथून एवढा पूर्ण भाग जे आहे ते डेव्हलपमेंट ऑफ न्यूक्लियर टाईप ऑफ इंडोस्पर्म दिले आहेत. दुसरा हा भाग जो आहे तो सेल्युलर टाईप इथे दाखवले आहेत आणि तिसरा जो भाग दाखवलेला आहे तो हेलोबेल टाईप आहेत. ह्या 3मध्ये मोस्ट कॉमन जो आहे तो न्यूक्लियर टाईप आहे हे लक्षात घ्या. मोस्ट कॉमन जो आहे तो कुठल्याही त्या ठिकाणी न्यूक्लियर टाईप ऑफ इंडोस्पर्म आहे. याच्यावरती आपण आता डिटेलमध्ये चर्चा करूया. पहा. तर हा जो आहे तो पहिला न्यूक्लियर टाईप ऑफ इंडोस्पर्म. याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं, ह्या 3 ज्या डायग्राम दिले आहेत ॲक्च्युअली इंडोस्पर्म जो आहे तो कसा डेव्हलप होता हा भाग दाखवले आहेत. या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर ही पहिली जी डायग्राम दाखवलेली आहे इथं हा भाग एवढा भाग विचार घ्या. इथं वरच्या बाजूला एक सेल दाखवलेला आहे. पहा सेलमध्ये काळा स्पॉट दाखवला आहे तर आपण झायगोट असं म्हणूया. झायगोटलाच दुसरं एक नाव आहे, झायगोट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऊसपोर. झायगोटलाच त्या ठिकाणी ऊसपोर असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर बाकीचा जो भाग दाखवला हा सगळा भाग जो आहे तो ॲक्च्युली एम्ब्रिओ शॅकचा असणार आहे. आता इथं काय होतं, एम्ब्रिओ शॅकमध्ये असणारा हा जो सिंगल न्यूक्लियस आहे तो सिंगल न्यूक्लियस आता डिव्हिजनमध्ये जातो म्हणजे मायटॉसिसमध्ये जातात. फक्त कसं आहे, मायटॉसिसच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस घडतात आणि मग त्याच्यानंतर सायटोकायनेसिस ही प्रक्रिया त्या ठिकाणी पाहायला मिळते. पण या ठिकाणी काय होतं, प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे तो विदाऊट वॉल फॉर्मेशन डिव्हिजनमध्ये जातो. म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन पाहायला मिळतात, सायटोकायनेसिस ही प्रक्रिया पाहायला मिळत नाहीत. म्हणून काय होतं, प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियसपासून भरपूर त्या ठिकाणी न्यूक्लियस तयार होतात आणि हे न्यूक्लियस जे आहेत ते हळू काय केलं जातात, पेरिफेरी म्हणजे कडेला असे ढकलले जातात. असं काय केलं जातं, तर भरपूर न्यूक्लियस तयार झाले की बरोबर सेंटरला त्या ठिकाणी असा एक व्हॅक्यूल तयार होतं. या डायग्राममध्ये हा जो आहे तो व्हॅक्यूल आहे. व्हॅक्यूल एकदा डेव्हलप झाला की फ्री न्यूक्लियस जे आहे ते पेरिफेरल रिजनला असे ढकलले जातात अशा स्वरूपात. आणि याच्यानंतर मग काय होतं, वॉल फॉर्मेशन चालू होतं. एकदा भरपूर न्यूक्लियस तयार झाले की मग त्या ठिकाणी प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती वॉल फॉर्मेशन होणार आणि तो नंतर सेल्युलर बनतो. आता ह्या डायग्राममध्ये हे पहिल्या जे 2 डायग्राम दाखवले आहेत ह्या न्यूक्लियसच्या डिव्हिजनच्या दाखवले आहेत. न्यूक्लियसच्या डिव्हिजन हे आणि हे डायग्राम. पण इथं मात्र काय आहेत, तर हे सगळे न्यूक्लियस जे आहेत त्यांच्याभोवती असे वॉल तयार झाले आहेत. म्हणजेच हा परत काय झाला त्या ठिकाणी सेल्युलर बनलेला असतो. हा लक्षात घ्या. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये डिव्हिजन ऑफ प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे तो फ्री न्यूक्लियर डिव्हिजनमध्ये जातो. फ्री न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजे काय, विदाऊट वॉल फॉर्मेशन म्हणजेच फक्त कॅरिओकायनेसिस डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस पाहायला मिळतात. सायटोकायनेसिस प्रक्रिया त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा. पण ज्यावेळेस पूर्ण न्यूक्लियस तयार होतात तेव्हा सेंटरला व्हॅक्यूल डेव्हलप होतो आणि हा व्हॅक्यूल काय करतो, सगळे त्या ठिकाणी न्यूक्लियस जे आहे ते पेरिफेरल रिजनला ढकलतात आणि मग नंतर भरपूर न्यूक्लियस तयार झाले की पुन्हा या ठिकाणी
वॉल फॉर्मेशन तयार होऊन हे त्या ठिकाणी सेल्युलर बनायला सुरुवात होतात. हा बा लक्षात घ्या. आणि अँजिओस्पर्ममध्ये सगळ्यात जास्त प्रकार जो पाहायला मिळतो तो प्रकार म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियर टाईप ऑफ इंडोस्पर्म आहे. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊया. मोस्ट कॉमन टाईप ऑफ इंडोस्पर्म जो आहे तो या ठिकाणी न्यूक्लियर आहे. आता हा भाग मी वाचून दाखवतो. पहा, इट इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ इंडोस्पर्म फाउंड इन 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीज असं म्हटले आहेत. म्हणजे अँजिओस्पर्ममध्ये ज्या काही वनस्पती आहेत त्यातील साधारण 161 फॅमिलीमध्ये न्यूक्लियर टाईप ऑफ इंडोस्पर्म डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळतं. हे अतिशय कॉमन टाईप ऑफ इंडोस्पर्म आहेत, म्हणजे जास्तीत जास्त वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात. हिअर द प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिव्हाइड्स मायटॉटिकली. हा पॉईंट पुढचा महत्त्वाचा आहे. विदाउट वॉल फॉर्मेशन. विदाउट वॉल फॉर्मेशन म्हणजेच फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, सायटोकायनेसिस होत नाही. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये असं म्हणूया ओनली कॅरिओकायनेसिस, नो सायटोकायनेसिस सुरुवातीच्या अवस्थेमध्ये टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय. त्याच्यानंतर काय होतं, भरपूर न्यूक्लियस तयार झाल्यानंतर सेंट्रल एक व्हॅक्यूल तयार होतं. अ बिग सेंट्रल व्हॅक्यूल, अ बिग सेंट्रल व्हॅक्यूल appears in the center of cell pushing the nuclei towards periphery. म्हणजे सगळे न्यूक्लियस आता पेरिफेरी रिजनला काय केलं जातात, ढकलले जातात. पेरिफेरी म्हणजे काय, कडेला. लेटर नंतर काय होतं, भरपूर न्यूक्लियस तयार झाल्यानंतर लेटर वॉल डेव्हलप्स बिटवीन द न्यूक्लियाय, हेन्स मल्टीसेल्युलर इंडोस्पर्म इज फॉर्म्ड. म्हणजे नंतर काय होणार सांगा, सगळ्या न्यूक्लियसच्या भोवती वॉल तयार होतात आणि ते सेल्युलर बनतात. थोडक्यात म्हणजे मल्टीसेल्युलर त्या ठिकाणी इंडोस्पर्म डेव्हलप होतं. लक्षात घ्या, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फ्री न्यूक्लियर डिव्हिजन असतात, म्हणून याला न्यूक्लियर टाईप ऑफ इंडोस्पर्म असं म्हटलात. कुठलाही इंडोस्पर्म जो आहे तो शेवटी सेल्युलरच बनणार आहे, लक्षात घ्या. पण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये डेव्हलपमेंट स्टेजेस कसे आहेत त्याच्यानुसार जे 3 प्रकार सांगितले आहेत त्यातला हा पहिला प्रकार की ज्या ठिकाणी पहिल्यांदा फक्त आणि फक्त न्यूक्लियर डिव्हिजन त्या ठिकाणी पाहायला मिळतं, म्हणून त्याला फ्री न्यूक्लियर डिव्हिजन असं म्हटलं. पुढे बघा, बट इन सेव्हरल केसेस सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. बऱ्याच वेळेस काय होतं, सेल वॉल फॉर्मेशन जो आहे तो काही वनस्पतीमध्ये तयार होत नाहीत. मग ही प्रक्रिया कुठल्या वनस्पतीमध्ये पाहायला मिळते प्रामुख्यानं, तर फीट म्हणजे गहू, सनफ्लावर सूर्यफूल आणि कोकोनट म्हणजे नारळ. आता कोकोनटचं एक आणखीन एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी मेन्शन केले आहेत. कोकोनट हॅज मल्टीसेल्युलर इंडोस्पर्म. Coconut has multicellular endosperm in the outer part and free nuclear as well as vacuolated endosperm in the center. कोकोनट नारळा जर आपण विचार केला तर बाहेरच्या बाजूला जो इंडोस्पर्म आहे तो मल्टीसेल्युलर इंडोस्पर्म आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये खोबरं असं म्हणतो. आणि आतल्या बाजूला जो पाण्याचा जो आहे, नारळाचं पाणी जे आहे ते ॲक्च्युली त्या ठिकाणी फ्री न्यूक्लियर इंडोस्पर्म म्हणून पाहायला मिळतात. हा एक भाग त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे थोडंसं डेव्हलपमेंट स्टेजेस जे आहेत ते त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचे आहेत. तर मोस्ट कॉमन जे आहे ते न्यूक्लियर टाईप तो फीट, सनफ्लावर आणि कोकोनटमध्ये पाहायला मिळतात. हा भाग लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा भाग आता बघूया आपण. किंवा ही एक डायग्राम बघा या ठिकाणी फ्री न्यूक्लियर डिव्हिजनमध्ये कसं पाहायला मिळतं. समजा हा जो आहे तो एम्ब्रिओ शॅक आहे सगळी. तर ह्या एम्ब्रिओ शॅकमध्ये फ्री न्यूक्लियर डिव्हिजन कसं करतं पहा. इथं जो आहे तो या ठिकाणी हा प्रो एम्ब्रिओ तयार झाला असं गृहीत धरा झायगोटपासून, आणि या ठिकाणी प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस असं गृहीत धरा. अशा स्वरूपात फ्री न्यूक्लियर डिव्हिजन व्हायला सुरुवात झालं की हळूहळू काय होतात, त्यांची संख्या वाढत जाते आणि भरपूर न्यूक्लियस तयार झाले की हे असे पेरिफेरीजला ढकले जातात आणि बरोबर सेंटरला असा व्हॅक्यूल तयार होतो. आणि मग काय होतं, भरपूर न्यूक्लियस जर तयार झाले की मग एकदा त्यांची संख्या भरपूर झाली की इकडून अशा स्वरूपात सेल्युलर व्हायला सुरुवात होतं, म्हणजे वॉल फॉर्मेशन तयार होणार. आणि मग शेवटी त्या ठिकाणी हा जो आहे तो मल्टी सेल्युलर बनतो, म्हणजे त्या ठिकाणी ते सेल्युलर बनणार आहेत. हा भाग लक्षात घ्या. हे जे आहे ते न्यूक्लियर टाईप असं का म्हटले आहेत, मी पुन्हा रिपीट करतो. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियसचा जो न्यूक्लियस आहे तो फ्री न्यूक्लियर डिव्हिजनमध्ये जातो विदाउट वॉल फॉर्मेशन. नंतर सेंट्रल व्हॅक्यूल तयार होणार. हे सगळे न्यूक्लियस पेरिफेरीला म्हणजे कडे ढकले जातात आणि तिकडून असे ते वॉल फॉर्मेशनमध्ये रूपांतरित होतात. म्हणजे प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती वॉल तयार होणार, ज्याला आपण सेल असं म्हणूया. आणि अशा स्वरूपात त्या ठिकाणी ते मल्टीसेल्युलर किंवा सेल्युलरमध्ये रूपांतरित होतात. हा पण लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर
पुढचा भाग, आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे सेल्युलर टाईप ऑफ इंडोस्पर्म. आता ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलात तर सेल्युलर टाईप ऑफ इंडोस्पर्ममध्ये पहिल्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे ते विथ वॉल फॉर्मेशन असतात. म्हणजे काय होतं, प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियसचा समजा हा झायगोट आणि हा जो आहे तो प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस असं करीत आहे. प्रत्येक डिव्हिजन जे आहे ते विथ वॉल फॉर्मेशन आहे. म्हणजे कॅरिओकायनेसिस इज इमिजिएटली फॉलोड बाय सायटोकायनेसिस. इथं फ्री न्यूक्लिया तयार होत नाहीत. सुरुवातीपासून शेवटच्या अवस्थेपर्यंत हा जो इंडोस्पर्म आहे तो इंडोस्पर्म सेल्युलरच असतो, म्हणून त्याला सेल्युलर टाईप ऑफ इंडोस्पर्म असं म्हटलं. बघा या डायग्राममध्ये काय दाखवले आहेत, तर इथं हा झायगोट ज्याला तुम्ही ऊसपर असंही म्हणणार आहेत, हा त्याच्यानंतर इंडोस्पर्म पहिल्यांदा डिवाईड झाला की 2 शेल्स तयार झाले आहेत. ह्यांच्यामध्ये असा वॉल आहे, म्हणजे फर्स्ट डिव्हिजन इथं सायटोकायनेसिस झालेला आहे, हा भाग लक्षात घ्या, म्हणजे हा वॉल त्या ठिकाणी. नंतर पुढच्या डिव्हिजनमध्ये देखील तुम्ही जर बारकाईने बघितलं तर इथं दाखवले पहा 2 जे शेल दाखवले ना वरचे, हे 2 म्हणजे या 2 शेलचा आपण विचार करा, हा एक आणि हा एक. हे जे आहेत हे प्रो एम्ब्रिओ असणार आहेत. प्रो एम्ब्रिओ, तर फक्त एम्ब्रिओ नाव दिले पण ॲक्च्युअली आपण ह्याला प्रो एम्ब्रिओ असं म्हणूया. त्याच्या खाली बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे पांढरे जे न्यूक्लियस दिसतात त्यांच्याभोवती तुम्हाला असे वाल पाहायला मिळतात आणि मग हा नंतर असा बनतो. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक न्यूक्लियर डिव्हिजन जे आहे ते सायटोकायनेसिसनं संपणार आहेत. म्हणून पहिल्यापासून शेवटपर्यंत हा जो इंडोस्पर्म आहे ते सेल्युलर असतो, म्हणून याला कॉमनली सेल्युलर टाईप ऑफ इंडोस्पर्म म्हणतात. लक्षात घ्या, न्यूक्लियर टाईप ऑफ इंडोस्पर्म जो आहे तो सुरुवातीला फ्री न्यूक्लियर डिव्हिजन दाखवणार, नंतर तो सेल्युलर बनणार आहे, म्हणजे असंच दिसणार आहेत. पण याचं मात्र पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे डिव्हिजन जे आहेत ते विथ वॉल फॉर्मेशन आहेत. फ्री न्यूक्लियर ठिकाणी पाहायला मिळत नाहीत, म्हणून याला सेल्युलर टाईप ऑफ इंडोस्पर्म असं म्हटलं. आता दिलेली माहिती जी आहे ती मी वाचून दाखवतो, लक्षात येईल. पहा, इन सम प्लांट्स डिव्हिजन ऑफ ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्मिक न्यूक्लियस इज इमिजिएटली फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. म्हणजे सायटोकायनेसिस कॅरिओकायनेसिस इज इमिजिएटली फॉलोड बाय सायटोकायनेसिस. न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं की लगेच त्या ठिकाणी वॉल फॉर्मेशन होणार आहे, जे तुम्हाला न्यूक्लियर टाईपमध्ये पाहायला मिळत नाहीत. हा फरक आहे. प्रत्येक न्यूक्लियसचं डिव्हिजन हे विथ सायटोकायनेसिस असणार आहेत. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा कसा असणार आहे, सेल्युलर असतो. पुढचा पॉईंट बघा. सो दॅट द इंडोस्पर्म इज सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग. सुरुवातीपासून ते कसे असणार, सेल्युलर असतात. इट इज मोस्टली ऑब्झर्वड इन 72 फॅमिलीज ऑफ डायकॉट ॲज इन मेंबर्स ऑफ बाल्सम, पेटुनिया, ॲडॉक्झा अशी काही उदाहरणं दिली आहेत. आता ह्या बाल्सम किंवा पेटुनिया किंवा ॲडॉक्झाचे फ्लॉवर्स कसे दिसतात हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. पहा, या ठिकाणी हे जे फ्लावर आहे ते फ्लावर आहे बाल्समचं आहे. बाल्सम प्लांट गुलाबाच्या फुलासारखे दिसतात. बाल्सम हा भाग गुलाबाच्या फुलासारखे दिसणार हा भाग झाला. त्याच्यानंतर दुसरं जे आहे, हे जे आहे ते सगळे पेटुनियाचे आहेत. पेटुनिया आता भरपूर स्पेशीज आहेत, पण या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स म्हणून हे दाखवले आहेत. पेटुनियाचे फ्लावर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं जे आहे ते ॲडॉक्झाचं दाखवले आहेत. या रंगाचे फुलं, आता हिरव्या रंगाचे तुम्हाला पाहायला मिळतात. ॲडॉक्झा या स्वरूपात या ठिकाणी हे तिन्हीच्या तिन्ही जी उदाहरणं आहेत ते सेल्युलर टाईप ऑफ इंडोस्पर्म, म्हणजे यांच्यामध्ये जो इंडोस्पर्म डेव्हलप होतो तो सेल्युलर असणार आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसे असणार आहेत, सेल्युलर असतात. तिसऱ्या या ठिकाणी एक प्रकार राहतोय, तो आहे हेलोबेल टाईप ऑफ इंडोस्पर्म. हेलोबेल टाईप ऑफ इंडोस्पर्ममध्ये काय लक्षात घ्यायचं, सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट लक्षात घ्यायचं आहे. हा जो आहे इट इज इंटरमिजिएट बिटवीन न्यूक्लियर टाईप अँड सेल्युलर टाईप असं म्हटलात. असं का म्हटले, प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे त्याचं पहिलं डिव्हिजन जे आहे ते सिमिलर टू सेल्युलर टाईप ऑफ इंडोस्पर्म सारखे असतात. म्हणजे पहिला प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस जो तयार होणार आहे तसे जो 2 न्यूक्लियस तयार झाले की त्याच्यामध्ये वॉल तयार होत. म्हणजे समजा इमॅजिन करा, या ठिकाणी हा जो आहे तो इथं, आता हे झायगोट वरचा आहे असं करीत धरा, हा जो आहे तो प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस आहे. प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियसचे जे 2 न्यूक्लियस तयार होतात तयार झाले की बरोबर लगेच वॉल फॉर्मेशन तयार होतं. म्हणजे या डायग्राममध्ये ही पहिली जी डायग्राम दाखवली आहे, ही डायग्राम ती कशी आहे त्या ठिकाणी लाईक सेल्युलर टाईप आहे, लाईक सेल्युलर टाईप. आणि दुसरी जी डायग्राम या ठिकाणी दाखवली आहेत ती मात्र कशी आहे, लाईक न्यूक्लियर टाईप आहेत. म्हणजेच या डायग्राममध्ये सगळे जे तुम्हाला न्यूक्लियर 2 शेमध्ये दिसतात ते फ्री न्यूक्लियर डिव्हिजन आहेत. इथं मात्र पहिलं डिव्हिजन जे आहे ते कसं असणार त्या ठिकाणी विथ वॉल फॉर्मेशन आहे. हा भाग लक्षात घ्या. म्हणून त्याला हेलोबियाला इंटरमिजिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लियर टाईप ऑफ इंडोस्पर्म असं म्हटलं.
आता हा पॉईंट मी एक्सप्लेन करतो. पहा, हा झायगोट आहे ज्याला तुम्ही ऊसपोर म्हणणार आहेत. या ठिकाणी एक न्यूक्लियस आणि या ठिकाणी एक न्यूक्लियस तयार झाले की ज्याला आपण कॅरिओकायनेस म्हणूया. लगेच त्यांच्यामध्ये सायटोकायनेस घडून येतं. म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून पहिल्यांदा 2 शेल्स तयार होतात. पहिलं डिव्हिजन कसं असणार आहे, सेल्युलर आहेत. पण आता काय होतं, इथं मात्र आता ह्या दोन्ही शेल्समध्ये, याही सेलमध्ये आणि याही सेलमध्ये फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स आहेत. इथं मात्र विदाउट वॉल फॉर्मेशन आहेत. आणि म्हणून याला असं म्हटलं तर न्यूक्लियर टाईप लाईक. पहिलं डिव्हिजन सेल्युलरसारखं, दुसरे सगळे जे आहेत ते कसे असणार आहेत, न्यूक्लियर टाईपसारखे असतात. पण शेवटी हे देखील काय होणार सांगा, सेल्युलर्स बनतात. कारण बरोबर सेंटरला जर फॅक्टर तयार झाला न्यूक्लियर टाईपसारखं, परत त्यांच्यामध्ये वॉल फॉर्मेशन तयार होणार आणि हे मग त्या ठिकाणी सेल्युलर बनतात. पण दोघांच्या मधली अवस्था असल्यामुळं ह्याला हेलोबेल टाईप ऑफ एंडोस्पर्म असं म्हटलेले आहेत. हाही भाग बघा, हेलोबेल टाईप ऑफ एंडोस्पर्ममध्ये नेमकं काय घडून येतं. इमॅजिन करा, हा एम्ब्रिओ शाखा आहे. इथं हा प्रो एम्ब्रिओ तयार झाला असं गृहीत धरा आणि या ठिकाणी हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं गृहीत धरा. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं पहिलं डिव्हिजन झाल्यानंतर या ठिकाणी असे 2 न्यूक्लियस तयार होतात. 2 न्यूक्लियस तयार झाल्याबरोबर पहिल्यांदा यांचं सायटोकायनेसिस होतं. म्हणजे हे जे डिव्हिजन आहे, हा जो प्रकार आहे तो पहिला प्रकार आपण असं म्हणूया, ते सेल्युलर टाईपसारखं असणार आहेत. कारण 2 शेल्स तयार झाले आहेत, सेल्युलर टाईपसारखं असणार आहेत. त्याच्यानंतर काय होतं, हे 2 शेल्स तयार झाले ते वाढत जातात. तर इमॅजिन करा, हे 2 शेल्स असे वाढत गेले आहेत असं गृहीत धरा. या स्वरूपात हा एक सेल आणि हा एक सेल आहे. याही सेलमध्ये आणि आता याही सेलमध्ये इथं मात्र सगळे आता फ्री न्यूक्लियर डिव्हिजन तयार होतात, जे न्यूक्लियस टाईपसारखे असणार आहेत. फ्री न्यूक्लियर डिव्हिजन तयार झाल्यामुळं याला आपण असं म्हणूया लाईक न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म असं म्हणूया. आणि मग शेवटी काय होणार सांगा, हे देखील त्या ठिकाणी सेल्युलर्स बनणार आहेत. मध्ये व्हॅक्यूल तयार होणार, हे परत कडेला ढकलले जातात वगैरे, आणि मग हा पूर्ण भाग जो आहे तो पूर्ण एंडोस्पर्म तयार होतो आणि प्रो एम्ब्रिओच्या भोवती या ठिकाणी गुंडाळला जातो. अशा स्वरूपात डेव्हलपमेंटल स्टेजेसनुसार 3 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. एक न्यूक्लियर टाईप, दुसरा जो आहे तो सेल्युलर टाईप आणि तिसरा जो आहे तो हेलोबेल टाईप. मग हेलोबेल टाईप जे आहेत त्याची थोडीशी माहिती मी वाचून दाखवतो. इट ऑकर्स इन द ऑर्डर हेलोबियल्स. हेलोबियल्स हे एक ऑर्डर आहे, त्याची फॅमिली आहे हेलोबियसची. या वनस्पतीमध्ये ते ऑब्झर्व केलेत म्हणून त्याला हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म असं म्हटले आहे. वनस्पतींची एक ऑर्डर हेलोबियल्स आणि फॅमिली आहे हेलोबियसची, त्या वनस्पतींच्या ग्रुपमध्ये हे बघायला मिळालेले आहेत म्हणून त्याला हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म असं म्हटलं. इट ऑकर्स इन द ऑर्डर हेलोबियल्स ऑफ मोनोकॉटिडॉन्स. एकदम वनस्पतींचे एक ऑर्डर आहेत. इन दिस केस हा पण महत्त्वाचा पहा, फर्स्ट डिव्हिजन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज फॉलोड बाय अ ट्रान्सवर्स वॉल विच डिवाइड्स द सेल अनइक्वली. म्हणजेच हे कसं असणार सांगा, सिमिलर टू सेल्युलर टाईप आहेत. आता ह्या दोनपैकी लहान सेल जो आहे तो चॅलाझल असतो. द स्मॉलर सेल इज कॉल्ड चॅलाझल सेल अँड लार्जर सेल इज द मायक्रोफायलस सेल. त्याच्यानंतर दुसऱ्या पुढच्या डिव्हिजन जे आहेत ते मात्र न्यूक्लियर टाईपसारखे असतात. देन द न्यूक्लिया इन ईच सेल डिवाइड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन, म्हणजे कसं असणार, न्यूक्लियर टाईपसारखं. अँड देन वॉल डेव्हलप्स बिटवीन न्यूक्लिया इन मायक्रोफायलस चेंबर. इट इज इंटरमिजिएट बिटवीन, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, इट इज इंटरमिजिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म असा भाग दिले आहेत. एक्झाम्पल दिलेले आहेत, हेलोबेल ऑर्डरचे एक दिलेले आहेत, अस्फोडेलस. आता अस्फोडेलसची डायग्रॅम जी आहे किंवा एक फ्लावर त्या ठिकाणी या स्वरूपात आहे पहा. हे जे आहे ते हेलोबियल ऑर्डरमध्ये असणारे अस्फोडेलस नावाची एक वनस्पती आहे ज्याच्यामध्ये हेलोबेल टाईप ऑफ एंडोस्पर्म आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, अशा स्वरूपात डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म जे आहेत त्याचे आपण या ठिकाणी प्रकार ऑब्झर्व केलेले आहेत. इथं आपण थांबूया.